नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. देशामध्ये 7 टप्प्यात निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे, तर कर्नाटक राज्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. चित्रदुर्ग, उडुपी, चिकमंगळूरू, दक्षिण कन्नड, हासन, तुमकूर, चिಕ್ಕಬಳ್ಳಾಪುರ, कोलार, मंड्या, मैसूर, कोडगू, चामराजनगर, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर दक्षिण, बेंगळूर उत्तर व बेंगळूर मध्यवर्ती ठिकाणी एप्रिल 26 रोजी पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बेळगावसह बेळ्ळारी, चिक्कोडी, हावेरी, गदग, गुलबर्गा, बीदर, हुबळी, धारवाड, कोप्पळ, रायचूड, उत्तर कन्नड, दावणगिरी, शिमोगा, बागलकोट व विजापूर जिल्ह्यात 7 मे रोजी मतदानाची प्रक्रिया होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 19 एप्रिल अंतिम दिवस असेल, तर 20 एप्रिल रोजी छाननी होईल. 22 एप्रिल रोजी उमेदवारी मागे घेऊ शकतात. 7 मे रोजी मतदान, तर 4 जून रोजी मतमोजणी होईल व निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने 6 जूनच्या आधी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिल्याची माहिती बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस वरिष्ठ डॉक्टर भीमाशंकर गुळेत, उपायुक्त रोहन जगदीश व इतर अधिकारी उपस्थित होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉक्टर नागलक्ष्मी आज बेळगावच्या दौऱ्यावर होत्या. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महिलांवर होणार अन्याय, बेपत्ता, बालविवाह, पोलीस विभागातर्फे महिला वर्गाकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाला मिळालेला प्रतिसाद या संदर्भात आढावा घेतला. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक, रामदुर्ग व अथणी तालुक्यात बालविवाहाची संख्या वाढली आहे. या संदर्भात जागृती झाली पाहिजे असे त्या म्हणाल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी नितेश पाटील, SP डॉक्टर भीमाशंकर गुळेत, सांत्वन केंद्राचे प्रमुख व इतर उपस्थित होते. बेळगाव बुडा नूतन अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाली असून आज लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यांनी पदग्रहण केले. राज्य सरकार नगरविकास खात्यांतर्गत नगर योजना प्राधिकरणाचे प्रधान सचिव लता के यांनी हा आदेश काढला आहे. चिंगळे हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आज पदग्रहण करताना उत्तर आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आदी नेते उपस्थित होते. पदग्रहण केल्यानंतर बुडाचे नूतन अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. बुडा अध्यक्षपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्य सरकारने जारी केलेल्या 5 गॅरंटी योजनांच्या समर्पक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय गॅरंटी योजना अनुष्ठान समितीची रचना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बेळगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांची नियुक्ती केली आहे. राज्य सरकारने या संदर्भातील आदेश नुकताच जाहीर केला आहे. गॅरंटी योजनांच्या समर्पक अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, महानगरस्तरीय समित्यांची रचना केली आहे. त्यानुसार बेळगाव जिल्ह्यातील विनय नावलगट्टी यांची नियुक्ती केली आहे. गॅरंटी योजनांचा लाभ पात्रताधारक नागरिकांना करून देण्यासाठी या समितीची नेमणूक करण्यात आली आहे. आजच्या वेगवान जगात माणूसही व्यस्त होत चालला आहे. त्यामुळे आपसुकच आरोग्याच्या समस्या आवासून उभ्या ठाकतात. परिणामी चालता बोलता माणूस अचानक कोसळल्याच्या घटनाही दिसतात. पण यावेळी त्वरित बेसिक लाईफ सपोर्ट CPR सदर व्यक्तीला मिळाला तर आपण त्याचा जीव वाचवू शकतो.
दरम्यान शहरातील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात अरिहंत हॉस्पिटलच्या वतीने बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण घेण्यात आले। डॉक्टर अमरीश नेर्लीकर व महालिंग इस्लामपुरे यांनी पोलिसांना बेसिक लाईफ सपोर्टचे प्रशिक्षण दिले। सोमाली समुद्री चाच्यांच्या तावडीतून भारतीय नौदलाने एका व्यापारी नौकेची सुखरूप सुटका केली आहे। ही व्यापारी नौका माल्टा या देशाची असल्याचे स्पष्ट झाले आहे। 14 डिसेंबर 2023 या दिवशी चाच्यांनी या नौकेचे तांबड्या समुद्रातून अपहरण केले होते। MV रुएन असे या नौकेचे नाव असल्याची माहिती आहे। पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर महापौर व उपमहापौर यांच्यासह नगरसेवकांनी राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी राकसकोप जलाशयामध्ये किती पाणी आहे, मागील वर्षी किती पाणी होते, शहराला अजून किती दिवस पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे याविषयीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी भेट दिली। महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण यांना तेथील अधिकाऱ्यांनी जलाशयामध्ये 2464.35 फूट पाणी असल्याचे सांगितले। मागील वर्षी यावेळी 2.5 फूट पाणी कमी होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। शहराला 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा केल्यास 25 मे पर्यंत राकसकोप जलाशयातून पाणी पुरवठा करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले। तुरमुरी येथील कचरा डेपोच्या संदर्भात अनेक वेळेला आंदोलने, रास्ता रोको, निवेदने, मंत्र्यांची पाहणी दौरे अशा अनेक गोष्टी या कचरा डेपोच्या संदर्भात घडून देखील अनेक निवडणुकांपूर्वी आश्वासनेच दिली गेली, मात्र ठोस कारवाई अद्याप झालेली नाही। येत्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी या कचरा डेपो संदर्भात ठोस निर्णय तातडीने घ्यावेत, अन्यथा या पश्चिम भागातील जवळपास 15 ते 16 गावातून निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या भागातील तमाम जनतेने दिला आहे। यासाठी याचे नेतृत्व तुरमुरी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष मारुती खांडेकर यांनी घेतले असून या संदर्भात या भागातील सर्व गावांमध्ये जागृती करण्यात येणार असल्याचे मत त्यांनी दैनिक तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना दिले। बेळगाव बुडाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव चिंगळे यांची निवड झाल्याबद्दल बेळगाव खाटीक समाजातर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी खाटीक समाजाचे सेक्रेटरी सुधीर घोडके, सतीश घोडके व समाज बांधव उपस्थित होते। परिवहनतर्फे परीक्षा काळात विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे। दिनांक 25 मार्च पासून 10वीच्या परीक्षांना प्रारंभ होणार आहे। या काळात विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास करता येणार आहे। परीक्षा काळात विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र दाखवून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचणे शक्य होणार आहे। विद्यार्थ्यांच्या सोयीखातर परिवहनने ही मोफत बस सेवेची व्यवस्था केली आहे। ग्रामीण भागात काही ठिकाणी परीक्षा केंद्रे 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहेत। अशा विद्यार्थ्यांसाठी ही बस सेवा उपयुक्त ठरणार आहे। उन्हाळ्याची चाहूल लागताच बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय केली आहे। झाडांवर भांडी बांधून त्यात पाण्यासह खाद्यपदार्थ टाकण्यात आले आहेत। शाळेच्या परिसरावर वृक्षांवर बुलबुल, मैना, पारवा, कबूतर, रागू, चिमण्या व कावळा आदी विविध रंगबिरंगी चिमण्या नेहमी येतात। आता उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे पक्ष्यांना अन्न पाण्याची सोय व्हावी यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक घरटे, पाणी व अन्नासाठी भांडी तयार केली आहेत। ही घरटी भांडी झाडांवर लावण्यात आली आहेत। विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक के.डी. पाटील, प्रकाश मेटकर, गोविंद गावडे व प्राथमिक विभागाच्या रेखा शहापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्रेया जाधव, समृद्धी पाटील, श्रेया नाकाडी, प्रेरणा पाटील यांच्यासह इतर मुलामुलींनी पुढाकार घेतला आहे। ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची हजेरी HRMSला लिंक करून बायोमेट्रिक हजेरीच्या पद्धतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे असा आदेश जिल्हा पंचायतीच्या वतीने 12 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे। महसूल खात्याचे स्वतःचे अधिकार क्षेत्र व विशाल कार्यव्याप्ती असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून सार्वजनिक जीवन व राज्यातील शेतकरी वर्गाच्या विशेष सेवांसाठी हे खाते कार्यरत आहे। सर्व खात्यांचे मातृखाते महसूल खाते आहे।
स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले तलाठी व सध्याचे ग्राम प्रशासकीय अधिकारी पद पंचायत राज खाते व ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली समाविष्ट करण्याच्या निर्णयाला तलाठी संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ग्राम प्रशासकीय अधिकारी तलाठी संघटनेच्या चिकोडी शाखेच्या वतीने शुक्रवारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर संकेश्वरात शुक्रवारच्या आठवडी बाजारात भरपूर टिमक्या घेऊन टिमकीवाला दाखल झाला आहे. बाजारात अचानक टिमक्यांचा आवाज घुमू लागल्याने टिमक्या का वाजू लागल्या हा अंदाज घेत असतानाच रविवार दिनांक 24 रोजी होळी सण असल्याची या टिमकीवाल्याने टिमकी विक्रीतून दाखवून दिले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.